पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर अनेक नेत्यांनी यास त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला। त्यानंतर मोदींनी हे देखील सांगितलं होतं की अनेकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, यामध्ये इलेक्ट्रिक गाड्या असतील त्याचा देखील वापर करावा। मी सध्या बीडच्या बसस्थानकामध्ये आहे आणि याच बसस्थानकामधून अशा इलेक्ट्रिक गाड्या या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जातात। ही गाडी आहे बीड ते संभाजीनगर। रोज या गाड्याच्या अनेक फेऱ्या होतात बीड ते संभाजीनगर। ही पूर्ण इलेक्ट्रिक गाडी आहे, हिला कुठल्याही प्रकारचं इंधन लागत नाही। अशाच पद्धतीनं अनेक गाड्या या बीडच्या बसस्थानकातून नांदेड असेल किंवा इकडे सोलापूर असेल वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सोडल्या जातात। मात्र जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे इंधन बचत करा, त्याचबरोबर इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा, मात्र या इलेक्ट्रिक गाड्याच्या कुठल्याही फेऱ्यामध्ये वाढ झाली नसल्याचं या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे। बीड शहरातून किंवा बीडच्या आगारातून किती गाड्या ह्या सोडल्या जातात, किती इलेक्ट्रिक गाड्या सोडल्या जातात याची माहिती घेण्यासाठी आम्ही आगार प्रमुखाच्या देखील दालनामध्ये गेलो होतो। मात्र काही कार्यालयीन कामासाठी ते वरिष्ठांना भेटण्यासाठी गेल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्यामुळे या ठिकाणाहून किती गाड्या सोडल्या जातात याची माहिती त्यांच्याकडूनच मिळू शकते। मात्र दुसरीकडे आतापर्यंत आम्ही जेव्हा या इलेक्ट्रिक बसबद्दल या ठिकाणी विचारणा केली तेव्हा या बसच्या ज्या पूर्वीच्या फेऱ्या आहेत तेवढ्याच आहेत, यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही। एकीकडे नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे की इलेक्ट्रिक बसचा वापर करा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, मात्र या बीडच्या आगारामध्ये असेल किंवा इतर काही आगारामध्ये असेल अजूनही या इलेक्ट्रिक गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे जेव्हा मोदींनी सर्वसामान्य जनतेला आवाहन केलं आहे त्या आव्हानाला राज्य सरकारनं देखील प्रतिसाद देणं महत्त्वाचं वाटतं। सहकारी कॅमेरामॅन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV बीड।